मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचे केले स्वागत। कडवणच्या चणकापूर आदिवासी शाळेत रंगला प्रवेशोत्सव। नवगतांची सजविलेल्या बैलगाडीतून काढली मिरवणूक। आदिवासी विद्यार्थ्यांसोबत घेतला भोजनाचा आस्वाद। राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके शाळा प्रवेशोत्सवासाठी आदिवासी बहुल नाशिकच्या कडवण तालुक्यातील चणकापूर येथील शासकीय आश्रमशाळेत पोहोचले। त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। प्रारंभी मंत्री उईके यांचे आदिवासी विद्यार्थिनींनी औक्षवण केले। सजविलेल्या बैलगाडीतून लेझिम पथक, ढोल पथकांच्या निनादात नवगतांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। आदिवासी एकात्मिक प्रकल्पाचे राज्याच्या आयुक्त लीना बनसोड, आमदार नितीन पवार उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी आदिवासी पथकाने मनमोहक थरार नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळविली। मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजनाचा आनंद घेत शिक्षण, संस्कार आणि सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचा संदेश त्यांनी दिला। आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे। वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज। आणि जबाबदारी सांगतो, येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्ताप्राप्त शिक्षण, दर्जेदार शिक्षण पात्रताधारक शिक्षकाच्या माध्यमातून मिळेल असा विश्वास करतो। आणि 100% सर्व शासकीय आश्रमशाळेमध्ये सर्व विषयाचे शिक्षक, विषयानुसार शिक्षक, पात्रताधारक शिक्षक सर्वांची नियुक्ती केली असल्यामुळे सोबतच भोजनाच्या अनुषंगाने आम्ही चांगलं नियोजन केलं असल्यामुळे सेंट्रल किचनच्या माध्यमातून व त्या ठिकाणी असलेल्या सोयी सवलतीच्या माध्यमातून आम्ही व्यवस्था केलेली असल्यामुळे या ठिकाणचे प्रकल्प अधिकारी पूर्ण लक्ष घालून असल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांच्या सोयी सवलती आणि शिक्षणाच्या बाबत कदापि तडजोड करणार नाही अशा प्रकारचा संकल्प केला असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आदिवासी विकास विभाग 100% उत्तम काम करेल असा विश्वास देतो। आणि महाराष्ट्राची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि सुमित्राताई ह्या आदिवासी विकास विभागाच्या भक्कमपणे पाठीशी आहे असा विश्वास दर्शवतो आणि थांबतो। खूप खूप धन्यवाद। माझे नाव हर्षदा गुलाब गांगुर्डे, मी इयत्ता 12वी सायन्स मध्ये शिकते। आज आमच्या शाळेत जो प्रवेश उत्सव होता तो खूप छान पार पडला आणि आमच्या शाळेत आदिवासी नृत्य सादर झाले। तसेच गुणवंत विद्यार्थी होते, त्यांचा सत्कार करण्यात आला आणि अधिकारी आले होते, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले। आम्ही मोठे होऊन कसा अभ्यास करावं याचं मार्गदर्शन दिले। आम्हाला तो कार्यक्रम खूप आवडला आणि चांगला पार झाला। तुझं नाव काय? माझे नाव दिगंबर रमेश भोये, मी आता 12वी विज्ञान या वर्गात शिकत आहे। आज दिनांक 15 जून 2026 या ठिकाणी शाळा प्रवेशोत्सव हा कार्यक्रम अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा झाला। या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय नामदार डॉक्टर श्री अशोकजी उईके साहेब या ठिकाणी उपस्थित होते। तसेच आयुक्त मॅडम लीना बनसोड मॅडम या सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या। मतदार विधानसभा संघाचे आमदार, आपल्या कळवण तालुक्याचे आमदार मान्य श्री नितीनजी अर्जुन एटी पवार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। तसेच कळवण प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती कश्मीरा संखे मॅडम या ठिकाणी उपस्थित होत्या। आम्हाला हा कार्यक्रम अत्यंत चांगला वाटला आणि कार्यक्रमातील मान्यवरांचे मार्गदर्शन हे आमच्यासाठी खूप मोलाचे होते। माझं नाव गीता वामन माले, मी 12th सायन्स मध्ये आहे। हा आजचा जो प्रवेशोत्सवाचा जो कार्यक्रम पार पडला याच्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं। धन्यवाद।